फार अपहार झालेला स्पष्टच दिसतो आहे. पाणी हे दुधात घातलं जातं, पाण्यात दूध कधी घातलं जात नाही. इथं वास्तवात इथलच्या सांप्रदायिक लोकांनी, राजकीय लोकांनी, पारमार्थिक लोकांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि काही करोडो रुपये निर्माण केले, तयार केले आणि ते पैसे इथे सप्त्याला वापरून शिल्लक राहिलेली रक्कम भंडारा डोंगर तुकाराम महाराज याच्यासाठी द्यायचं ठरलेलं असताना देखील हा एक इसम आतमध्ये आला, मध्ये एंट्री घेतली. सगळ्यांनी विश्वास टाकला. सामाजिक कार्यात विश्वास ठेवावा लागत असतो, त्याच्याशिवाय कार्य पुढं जात नाही. म्हणून सगळ्यांनी विश्वास टाकला. पण टाकलेल्या विश्वासाचा घात या किशोर महाराजांनी केलेला आहे हे अगदी सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. म्हणून आम्ही सर्वजण बसून निर्णय घेतला आणि याच्यावर आता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुठंतरी झटत बसण्यापेक्षा आपण कायदेशीर मार्ग अवलंबू म्हणून आम्ही सर्वजण SP साहेबांच्याकडे आलोत आणि त्यांना लेखी निवेदन दिलं. त्या लेखी निवेदनामध्ये गोळा झालेले जवळपास लगभग 6 कोटी रुपये आणि पैकी खर्च झालेले 2, 2.5, 2.25 कोटी रुपये, शिल्लक राहिलेली रक्कम ही या महाराजांच्याकडं आहे आणि त्यांनी ती आम्हाला काही ते देणार नाही आहेत. त्याच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची उन्नती मागच्या काही दिवसात, महिन्यात नाही काही दिवसात 1, 1.5 कोटी, 2 कोटी रुपयाचं घर खरेदी करणे, एखादा रिव्हॉल्वर खरेदी करणे, आम्हाला गोळ्या घालतो म्हणून स्टेटस ठेवणे, असं काहीतरी दाखवणे. हे माझा सल्ला आहे. शिवणीकर महाराजांना माझा सल्ला आहे, वारकरी संप्रदायाची मान खाली जाईल असा हत्यार बाळगून लोकांना धमकवण्याचा मुळीच प्रयत्न करू नका. या धमकावण्याला भिणारा वारकरी संप्रदाय नाही. वारकरी संप्रदायात या हत्याराला प्राधान्य नाही. तुका म्हणे येते शब्दाचीच शस्त्रे आणि शब्दाचीच रक्ते. आमच्याकडे सगळी अस्त्रशस्त्र आहेत, पण त्याला इथे मान्यता वारकरी संप्रदायात नाही. म्हणून माझी विनंती त्यांना आहे, हे कृत्य करू नका. आता तुमच्याकडं आम्ही येणार नाहीत, पण SP साहेबाचं सगळं काही मटेरियल तुमच्याकडे येईल, तुम्हाला उचलेल आणि त्यावेळी तुम्ही सगळी वस्तुस्थिती आणि रक्कम त्यांच्याकडे जमा कराल. हा आम्हाला आत्मविश्वास आहे. लातूर जिल्ह्याचे SP साहेब म्हणजे आम्हाला त्याची गॅरंटी आहे आणि त्या गॅरंटीपोटी आम्ही त्यांच्याकडे न्याय मागितला आहे. त्यांच्याकडं आमचं ॲप्लिकेशन सादर केलं आहे. आता त्यांनी कुठंही असो, कसेही असो, आम्हाला त्याच्याच देणं घेणं नाही. आम्ही आता कायदेशीर लढाई लढण्याच्या मार्गात आहोत. एवढंच माझं त्याबद्दलचं मत आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी. त्यांना अटक करून ती वसुली तर साहेब करतीलच, त्यांना अटक होईल आणि अटक झाल्यानंतर, ही वसुली झाल्यानंतर, गुन्हा सिद्ध झाला असं झाल्यानंतर कायदेशीर कार्यवाही करणारं सरकार, हा देश, हे सगळं काही पुढचं प्रोसिजर त्यांच्यावर होणार आहे. आणि ते जेलमध्ये खरात बाबाच्या जोडीला त्यांनी केलेला हा वेगळा भ्रष्टाचार, ह्यांनी केलेला हा आर्थिक भ्रष्टाचार, पण रूम दोघांना सारखीच राहील. त्यामध्ये ते हवा खात बसतील, एवढं माझं म्हणणं आहे. माझं नाव मी बालू महाराज, शिराळा तालुका, जिल्हा लातूर.